उन्हाळ्यामध्ये पाऊस पडायला लागलाय, काय सांगायचंय तुम्हाला. पाऊस पडला ना की इतका आळस येतो, इतका कंटाळा येतो स्वयंपाक करायचा. त्यामुळं संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवण मी काहीतरी वन डिश मील असंच करते. म्हणजे खिचडी भात किंवा वाटाणे भात, राईसचा प्रकार किंवा अजून काहीतरी वेगळं, पण जे पटकन होईल असं करायला बघते, कारण कंटाळा येतो मग. आणि रात्री खाल्लं की मग लवकर जिरतही नाही ते. ह्यांना यायला उशीर होतो त्यामुळे थांबावं लागतं जेवणासाठी. मग म्हटलं आज फक्त वाटाणे भातच करूया. तेल घातलं, त्याच्यामध्ये गरम मसाले टाकले, एक कांदा चिरलेला टाकला, 4-5 मिरच्या टाकल्या, हे सगळं परतून घेतलं छान. आले लसूणची पेस्ट टाकली, एक टोमॅटो उभा चिरलेला पातळ तो पण टाकला. हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर गोडा मसाला घेतला आहे थोडासा, गरम मसाला आणि आपला घरातला कांदा मसाला, हे सगळं घेऊन व्यवस्थित परतून घ्यायचं. म्हणजे तेल सुटू द्यायचं. टोमॅटो मऊ झाला की मग त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं, 3-4 चमचे. दह्याने काय होतं, म्हणजे आपण ह्याला मसाला वाटण किंवा असं काही लावत नाही ना, तो खूपच मोकळा भात होतो कोलम तांदळाचा, म्हणून मग मी थोडंसं दही टाकते म्हणजे त्याला मिळून येतं छान. वाटाणे टाकायचे, वाटाणे भात आणि शेंगदाणे म्हणजे मस्ट, शेंगदाणे टाकायचेच. आणि मग त्यानंतर धुतलेला कोलम तांदूळ, सॉरी मी इथं इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे, इंद्रायणीचा भात केला आहे. वाटाणे भात मला असा मऊ मऊ भात आवडतो खायला, तर नेहमी कोलमचा करते, पण आज म्हटलं इंद्रायणीचा करूयात. त्यानंतर जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी गरम केलं आणि ते पण टाकलं याच्यामध्ये. मीठ टाकलं आणि एक छान उकळी आली की थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याला आणि झाकण लावून टाकायचं कुकरचं. त्याच्या 2 शिट्ट्या काढायच्या. बघा भात किती सुंदर झाला आहे, अगदी 2 शिट्ट्यात होतो.